नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत डग्याला पुडी कशी लावायची. त्यासाठी आपण एक घेतलेला आहे डग्गा आणि घरामध्ये ही एक रेडीमेड अशी पुडी होती, आळंदी येथून आणलेली. ती आपण आता चेक करूयात की ती व्यवस्थित सगळ्या बाजूने न खालीवर होता बसते का. आणि ही जी बांगडी आहे याला कडीसुद्धा म्हणतात आणि बांगडीसुद्धा, ही डग्याच्या शेवटच्या भागावर असते. त्यानंतर आपण ही एक अशी मोठी रशी, जेणेकरून चारी बाजूने पुडी व्यवस्थित बांधून घेता येईल अशी रशी घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी एकदम जोरात ताणून, म्हणजे पुडी व्यवस्थित बसली पाहिजे यासाठी आपण ती अगोदर रशीने बांधून घेणार आहोत. भाऊचे पण खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित ताकदीने ती ताणून घ्यायची आहे. अशी बारीक अशी गाठ मारून घ्यायची आहे साईडला. गाठही बघू शकता तुम्ही कशी मारली आहे त्याने. चारी बाजूने व्यवस्थित अशी बॅलन्स झाली पाहिजे पुडी आणि अशी गाठ मारून घ्यायची. त्यानंतर आपण आता वादी कुठे कुठे म्हणजे गजरामध्ये जाते तिथे तिथे ते पॉईंट आपण हे करून घेणार आहोत. म्हणजे जे मूळ घर आहे तिथून 2-2 घरं सोडून आपण वादी टाकणार आहोत. असे मार्क करून घ्यायचे जिथे जिथे वादी जाते. मार्क तुम्ही पेन्सिलनेही करू शकता. आता आमच्याकडे साधन नसल्यामुळे आम्ही आता वादी जिथून, म्हणजे आता टाकण्यासाठी तर थोडी वादी स्टार्टिंगला आम्ही कमी केली आहे. हे मूळ घर आहे. मूळ घर जिथून वादी स्टार्ट होते, मूळ घरापासून आपण आता सुवाने आधी आपण त्याच्यामध्ये होल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये वादी टाकायची आहे. वादी सुरुवातीला वरच्या बाजूने खाली घ्यायची आहे. मग आपण वादी अशी उलटीही झाली नाही पाहिजे, सरळच वादी सगळीकडनं टाकायची आहे. त्यानंतर ती अशा, म्हणजे त्या ज्या बांगडीमधून अशा पद्धतीने वरती आणायची आहे परत वादी. आणि थोडी थोडी वादी अशी ढिल्ली सोडायची आहे, जास्तही टाईट नाही करायची, कारण आपल्याला सगळीकडनं वादी अशी टाकून घ्यायची अशाच पद्धतीने. वादी सरळही करून घ्यायची. वादी बसवताना बांगडी निघली नाही पाहिजे. थोडीफार हलते ती बांगडी, पण तिला सांभाळून सगळीकडनं वादी टाकायची. पुडी अशी टाईट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळीकडनं वादी जिथे जिथे आपण मार्क करून घेतलं होतं 2-2 घरं सोडून, तिथे आम्ही सेम ज्या पद्धतीने आपण केलं होतं सुरुवातीला त्याच पद्धतीने सगळीकडनं वादी टाकून घ्यायची आहे. आणि दक्षता घ्यायची आहे की सुवा म्हणजे जे आपण गजऱ्यामध्ये होल करतोय त्याच्यासाठी जो सुवा असतो तो व्यवस्थित तिथेच गेला पाहिजे.
नाहीतर पुडी फाटू शकते. अशा पद्धतीने आपण सगळीकडनं करून घेतलेलं आहे. आता त्याची सुरुवातीला थोडी थोडी ओळ काढायची आहे, म्हणजे एकदम असे जोरात नाही काढायची, कारण पुडी अजून सगळीकडनं सेट झालेली नसते. त्याच्यामुळे थोडी थोडी आपली थोडासा ताण, एकदम हलका हाताने ताण काढून करून घ्यायची आहे.